काय आहे, तर कुठेतरी मागे घेण्याचा पवित्रा त्यांच्याकडून पाहताना दिसतोय का? प्रज्ञा, मुळात असं झालंय की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची जी ऑडिओ क्लिप आहे ती ऐकवली जात असली तरी पोलीस प्रशासनाकडनं कशा पद्धतीने या ठिकाणी गैरव्यवहार होतोय ही ऑडिओ क्लिप ते दाखवत आहेत की पोलीस हे शौचालय असतील किंवा त्या ठिकाणी त्यांचे ज्या खोल्या आहेत त्यांना दिलेल्या सोयी आहेत त्याला कशा पद्धतीने टाळा लावतायत आणि त्याची ऑडिओ क्लिप आहेत आणि त्याचा हा रोष कुठेतरी पाहायला मिळतोय नागरिकांमध्ये. प्रामुख्याने सांगायचं झालं तर ज्या गैरसोयी होत आहेत त्याला देखील हे बघा आपण, त्यामुळे एकूणच हा जो रोष आहे हा तो आहे आणि त्यातनं हे होतंय. आता मनोज जरांगे पाटील यांचं ऑडिओ क्लिप ही देखील ऐकवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींवरनं अजूनही आंदोलकांचं जे आहे मन समाधानी नाहीये आणि जे गैरसोय मोठ्या प्रमाणात होते जाणीवपूर्वक ती केली जाते असं मत हे व्यक्त केलं जाते. त्यामुळे एकूणच या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आंदोलक हे त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत आणि या गैरसोयीबाबत सरकार प्रशासन काय पावलं उचलणार, काय होतंय? सूरज, नेमकं या ऑडिओ क्लिप मध्ये काय म्हटलेलं आहे ते आपल्याला जाणून घेता येईल का? लाईव्ह फोटो आहे ना, लाईव्ह फोटो आहे. बाथरूमला कुलूप लावतो ना, बाथरूमला कुलूप लावताना पोलीस अधिकारी मराठा करून तिथं जाऊन इंग्रजापेक्षा जास्त त्रास द्यायला मराठ्याला.